तर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडलाय। भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। मोदी शहा मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फोन करून सांगितलंही आहे। सरकार बनवताना आपला कुठलाही स्पीड ब्रेकर नसेल असंही शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलंय। अमित शहांना फोन करून आम्ही सांगितलेलं आहे आणि सरकार बनवत असताना आमचा कुठलाही स्पीड ब्रेकर नसेल असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडं अडलंय, कुठे घोडं अडलं बिडलं नाही। मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे। मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे। मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे। नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे। आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए, देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे।